कधीपर्यंत देवा, कधीपर्यंत? माझी किती परीक्षा पास होईल रे? मी सकाळीच नवीन आशा घेऊन उठतो आणि रात्री माझ्या हातात काय मिळतं तर निराशा. एवढं तुझे प्रयत्न करतो, तुझ्यासाठी मी प्रामाणिक राहतो, तरी सुद्धा माझ्या हातात निराशा. सर्वांसोबत चांगलं वागून सुद्धा माझ्या जवळचेच लोक मला सोडून गेले. हे सगळं माझ्यासोबत का होतं रे? सगळं माझ्यासोबत का होतं? मी कंटाळून गेलो या सर्वांना. अरे बाळा, जेव्हा वादळ येतं ना तेव्हा झाडाची तीच पानं गळतात जी कमकुवत असतात. जे तुला सोडून गेले ते तुझ्या प्रवासाचे सोबतीच नव्हते. तू अजून बघत आहेस ना, तर सांग ना मला. तू विचारतोस ना मी कुठे आहे, तर जेव्हा तू रडत असतोस तेव्हा मी तुझ्या अश्रूत असतो. जेव्हा तू अपयशी होऊन पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करतो ना तेव्हा मी त्या प्रयत्नात असतो. मला एवढा त्रास काय देतोयस? माझं नशीब एवढं खराब आहेस की मी काहीच करू शकत नाही. ऐक ना, कारण मला तुला एक सामान्य माणूस नाही तर एक इतिहास घडवणारा योद्धा बनवायचा आहे. मी तुझ्या नशिबात लोक सुख कमी करत नाहीत, तर मी तुझ्या मनात तो भ्रम आणि भीती काढून टाकतो, जेणेकरून तुला तुझं खरं सामर्थ्य दिसेल. तर त्याच्यावर विश्वास ठेवा. जे ना ते आपल्यासाठी होणार आणि चांगलं होणार. थँक्यू. व्हिडिओ आवडलाच ना तर लाईक करून जा.